Hello students, this is Ankita. Welcome to Global Online NEET. तर स्टुडंट्स आजच्या आपल्या या सेशन मध्ये आपण 12th स्टँडर्डचा बायोलॉजी या सब्जेक्टचे लेक्चर स्टार्ट करणार आहोत. येस स्टुडंट्स, तर आजपासून आपण बायोलॉजीचे सगळ्यात चॅप्टर्स डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. तर आपला आजचा पहिला लेक्चर आहे स्टुडंट, ज्याच्यात आपण बायोलॉजीचा फर्स्ट चॅप्टर दॅट इज रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स हा डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. येस, सो स्टुडंट्स, ग्लोबल ऑनलाईन ने आपल्यासाठी नीट आणि MHT CET एक्झामचे कंप्लीट कोर्स ऑर्गनाइज केलेला आहे, ज्याच्यात आपल्याला रेकॉर्डेड आणि लाईव्ह लेक्चर्स अवेलेबल आहेत, फुल सिलेबसचे नोट्स अवेलेबल आहेत, प्लस MCQ डिस्कशन. तर तुम्हाला या कोर्सला जॉईन करण्यासाठी स्टुडंट्स दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे, और एल्स यू हॅव टू डाउनलोड द ग्लोबल ऑनलाईन ॲप, जेणेकरून तुम्ही या कोर्सला एक्सेस करू शकता. सो फ्रॉम कमिंग 5th of May, yes 5th of May, आपल्या 5th of May 2025 our batches are starting for MHT CET exam and NEET exam. येस स्टुडंट्स, सो तुम्हाला जर रजिस्टर करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. So before going to the chapter, that is the first chapter, reproduction in lower and higher plants, आपण 12th standard चा syllabus बघणार आहोत. Yes, की 12th standard board मध्ये काय सिलेबस इन्क्लुडेड आहे. तर तुम्ही बघू शकता टोटल 15 चॅप्टर्स आहेत 12th स्टँडर्ड मध्ये. त्यापैकी आपण फर्स्ट चॅप्टर स्टार्ट करणार आहोत, रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स, ज्याला 6 मार्क्सचं वेटेज दिलेलं आहे स्टुडंट्स. येस, बोर्ड्स मध्ये तुम्ही इथे बघू शकता की सगळे चॅप्टर वाईज वेटेज अकॉर्डिंग टू बोर्ड्स, CET अँड नीट इथे डिस्ट्रीब्यूट केलेला आहे. येस स्टुडंट्स, for each and every chapter. Now, so let's start with the session for today, that is reproduction in lower and higher plants. Yes, the students, सगळ्यात पहिले आपण लोअर रिप्रोडक्शन ही प्रोसेस बघणार आहोत, लोअर ॲज वेल ॲज हायर प्लांट्स मध्ये. येस स्टुडंट्स, तर लोअर प्लांट्स म्हणजे कुठले प्लांट्स आहेत स्टुडंट्स, राईट. तुम्ही 11th स्टँडर्ड मध्ये क्लासिफिकेशन स्टडी केलं असेल, राईट, प्लांट क्लासिफिकेशन. तर त्या किंगडम क्लासिफिकेशन मध्ये लोअर प्लांट्स आर दोज प्लांट्स विच आर come under the cryptograms. Yes, cryptograms या क्लासिफिकेशन मध्ये जे प्लांट्स येतात त्याला आपण काय म्हणतो, लोअर प्लांट्स. तर त्या क्रिप्टोग्राम्स मध्ये काय काय इन्क्लुडेड, थॅलोफायटा, टेरिडोफायटा अँड ब्रायोफायटा आर द प्लांट्स विच आर इन्क्लुडेड इन द लोअर प्लांट्स, राईट. तर त्यांच्यात रिप्रोडक्शन कशा पद्धतीने होतं हे आपण बघणार आहोत. ॲज वेल एज इन द हायर प्लांट्स. तर हायर प्लांट्स कुठले आहेत, हायर प्लांट फॅनोरोग्राम्स कम्स अंडर द हायर प्लांट्स. येस, तर फॅनोग्राम्स मध्ये कोण आहेत, अँजिओस्पर्म्स आणि जिम्नोस्पर्म्स, राईट. तर यांच्यामध्ये पण रिप्रोडक्शन ही प्रोसेस कशा पद्धतीने होते ते आपण बघणार आहोत. सो द रिप्रोडक्शन दॅट टेक्स प्लेस इन लोअर अँड हायर प्लांट्स वी आर गोइंग टू स्टडी इन दिस सेशन. येस, सो लेट्स स्टार्ट. पहिली गोष्ट, वी आर गोइंग टू सी स्टुडंट्स, बायोलॉजी हा असा सब्जेक्ट आहे ना की त्यात तुम्हाला असं लर्न किंवा रट्टा मारून नाही करायचा आहे. बायोलॉजी असा सब्जेक्ट आहे जितकं तुम्ही अंडरस्टँडिंगने कराल दॅट विल मेक इझी. इट इज अ इझी सब्जेक्ट, बट जस्ट यू हॅव टू मेस्मराइज अँड मेमोराइज एव्हरीथिंग. जर तुमचे एकदा कन्सेप्ट क्लिअर असेल, नो नीड ऑफ लर्निंग बायोलॉजी. येस, बायोलॉजी साठी तुम्हाला अंडरस्टँडिंग, कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग इम्पॉर्टंट आहे. तर तुम्ही आता काय करा की तुम्ही आता पेन आणि बुक घेऊन बसा, जेणेकरून ॲज आय एम टीचिंग यू कॅन राईट युअर ओन नोट्स. सी स्टुडंट, जेव्हा पण आपण सेल्फ नोट्स काढतो ना, दॅट इज द बेस्ट, बिकॉज दॅट इज ॲज पर आवर अंडरस्टँडिंग. तर ते तुम्हाला जास्त मदत करते. म्हणजे जरी आपण म्हणजे म्हणतो ना की कुठल्याही बुक्स अवेलेबल असतील, काही असेल, बट द नोट्स विच you have made that are the best because ते तुमच्या अंडरस्टँडिंग ने बनलेले आहेत स्टुडंट्स. येस, तर आता आपण चॅप्टर मध्ये काय काय बघणार आहोत ते आपण बघणार वाया
फ्लो चार्ट. एका फ्लो चार्टने आपण बघणार आहोत की आपण या चॅप्टर मध्ये कुठले कुठले पॉइंट्स आहेत or which are the concepts we are going to discuss. Okay, so the first I will draw the flow chart of it. Simultaneously तुम्ही पण ड्रॉ करत जा, म्हणजे reproduction. Yes, so reproduction किती आहेत students? The reproduction are of basically two types. Yes, general reproduction are of two types: asexual reproduction, yes, and sexual reproduction. तर तुम्हाला एवढं तर माहिती आहे की दॅट असेक्शुअल रिप्रोडक्शन इज अ टाइप ऑफ रिप्रोडक्शन ज्याच्यात फक्त सिंगल पॅरेंट इन्व्हॉल्व्ड आहे, आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन इज द टाइप ऑफ रिप्रोडक्शन ज्याच्यात दोन पॅरेंट्स इन्व्हॉल्व्ड आहे. येस, आपण हे सगळं पुढे डिटेल मध्ये बघणार आहोत. जस्ट वी आर ड्रॉइंग नाव द फ्लो चार्ट की आपण याच्यात काय काय स्टडी करणार आहोत. राईट, तर सेक्शुअल रिप्रोडक्शन टू पॅरेंट्स म्हटलं तर त्याच्यात काय येणार आहे? मेल पार्ट येणार आहे. येस, male part and the female part. Yes students, right? Male part and the female part. Yes, आता male part मध्ये what is the plant's male part काय students? It's androecium, right? Androecium चा एक छोटा पार्ट आपण स्टडी केला, that is the stamen. Yes, the male part मध्ये we are going to see how the spore formation takes place, आणि त्या spore formation मधनं how gametes are formed. Yes, how the gametes are formed. Similarly, in the female part आपण बघणार आहोत how the spore formation takes place and how the gametes are formed. Right? Gametes are formed, right? त्यानंतर after studying the, see till now आपण काय बघणार आहोत? Firstly we are going to see reproduction काय असतं. मग reproduction दोन टाइप्स आहेत, that is the asexual reproduction and the sexual reproduction. Yes, त्या sexual reproduction मध्ये आपल्याला माहिती आहे की sexual reproduction मध्ये काय की दोन पॅरेंट्स इन्व्हॉल्व असतात. राईट, तर दोन पॅरेंट म्हटलं तर ऑब्विसली वन इज द मेल पार्ट and the other is the female part. राईट, तर फिमेल पार्ट मध्ये फॉर्मेशन कशा पद्धतीने प्लेस म्हणजे कशा पद्धतीने फॉर्म होतो, आणि त्या फॉर्मेशन नंतर हाऊ द गॅमेट फॉर्म ते आपण बघणार आहोत. सिमिलरली इन द female part how the formation takes place and how gametes are formed, that we are going to see. Yes, male part plants that is the androecium and female part काय? Gynoecium. Yes, त्यानंतर हे घेतल्यानंतर how the pollination takes place we are going to see. Yes, pollination अशा पद्धतीने होतं. how pollination हे तुम्ही स्टडी केला असणार स्टँडर्ड मध्ये. Yes, how the pollination has been taken place, and after pollination fertilization कशा पद्धतीने होतं ते बघणार आहोत. Yes, fertilization, how fertilization takes place we are going to see. Right, fertilization म्हटलं तर there is fusion of the male and the female part, and after the fertilization seed formation कसं पद्धतीने ते बघणार आहोत. Yes, इज इट क्लिअर? सो इथपर्यंत तुम्हाला कळलंय की आपण या चॅप्टर मध्ये काय काय स्टडी करणार आहोत. येस, आय विल हायलाइट विथ अनदर वेट. आपण या चॅप्टर मध्ये पहिले बघणार आहोत की रिप्रोडक्शन म्हणजे काय, त्यानंतर बघणार आहोत व्हॉट इज असेक्शुअल रिप्रोडक्शन. येस, व्हॉट इज सेक्शुअल रिप्रोडक्शन हे बघणार आहोत. मग सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये प्लांट मध्ये व्हॉट इज द मेल पार्ट, that is the androecium. मग त्याच्यात
स्पोर फॉर्मेशन कशा पद्धतीने फॉर्म होतं, त्यात गम्स कसे फॉर्म होतात हे स्टडी करणार आहोत. त्यानंतर फिमेल पार्ट कुठला आहे, फिमेल पार्ट इज द गायनोशियम, त्याच्यात स्पोर फॉर्मेशन कसे होतात. देन हाऊ द गॅमेट्स आर फॉर्म्ड, राईट. त्यानंतर वी आर गोइंग टू सी व्हॉट इज पॉलिनेशन, पॉलिनेशन म्हणजे काय. देन वी आर गोइंग टू सी फर्टिलायझेशन प्रोसेस, येस फर्टिलायझेशन प्रोसेस ला स्टडी करणार आहोत. देन वी आर गोइंग टू सी द सीड फॉर्मेशन, राईट. सो दिस वॉज अ ओव्हरव्ह्यू द चॅप्टर. काय बघितलं स्टुडंट्स, overview of the chapter. Yes, now that is the introduction. Yes students, next reproduction म्हणजे काय. सगळ्यात पहिले आपण बघणार आहोत रिप्रोडक्शन म्हणजे काय, रिप्रोड्यूस होत आहे. येस, राईट ऑर रॉंग, राईट. सी रिप्रोडक्शन इन प्लांट्स. पहिली गोष्ट तर आपल्याला या म्हणजे परत काहीतरी प्रोड्यूस होते. प्रोडक्शन वरनं आपल्याला कळत आहे की काहीतरी प्रोड्यूस होत आहे. री म्हणजे प्रोड्यूस होत आहे. रिप्रोडक्शन इज नथिंग बट द production of the same species. काय, same species. Yes, reproduction is nothing but the production of the same species. Yes, generally आपल्याला जेवढे माहिती आहे की रिप्रोडक्शनचे दोन टाइप्स आहेत, राईट. फर्स्ट वन इज द काय, सेक्शुअल रिप्रोडक्शन. येस, देयर वॉज एरर स्टुडंट्स. परत आपण री म्हणजे काय की परत प्रोड्यूस होत आहे, राईट. दॅट इज रिप्रोडक्शन म्हणजे काय की प्रोडक्शन ऑफ द सेम स्पीशीज, production of the same species. तर आपण आतापर्यंत काय बघितलं स्टुडंट्स की रिप्रोडक्शनचे दोन टाइप्स आहेत, राईट. दॅट इज असेक्शुअल रिप्रोडक्शन, asexual, and the second one the sexual reproduction. Yes, so asexual reproduction मध्ये आपण बघितलं. सी स्टुडंट, सगळ्यात पहिले जिथे फर्टिलायझेशन आपल्याला दिसतं दॅट इज द की that reproduction is the sexual reproduction. कारण sexual reproduction मध्ये फक्त आपल्याला fertilization दिसतं, asexual मध्ये दिसतं का, नाही. So wherever the word comes fertilization or we can see की fertilization झालंय तिथे, that means that type of reproduction is the sexual reproduction. Yes. So first point, what is the first point? No fertilization. Yes, no fertilization seen. And sexual reproduction मध्ये काय, fertilization takes place. Yes. What is fertilization, student? Yes, fertilization म्हणजे काय की फ्युजन म्हणजे एकत्र येणे. कशात, मेल आणि फीमेल gametes when fused together fertilization takes place, and this fertilization is only taking place in the sexual reproduction.
Yes, तर जनरली सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये काय, 2 parents are involved. How many parents are involved, students? 2 parents involved. Yes. So म्हणजे काय, 2 parents आहेत, राईट. एक मेल बॉडी आणि फिमेल बॉडी, त्यामुळे त्यांना काय म्हटलंय, युनिसेक्शुअल. येस, बिकॉज युनिसेक्शुअल का म्हणजे स्टुडंट्स त्यांना, कारण मेल बॉडी इज डिफरंट, म्हणजे मेल पार्ट हा वेगळ्या मधून येणार आहे, दॅट इज, अँड फिमेल डिफरंट, सो दे आर कॉल्ड युनिसेक्शुअल. आता मी असं का म्हणते की जनरली सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये 2 पॅरेंट्स इन्व्हॉल्वड आहेत, कारण असे काही एक्सेप्शन पण आहेत की जिथे एक पॅरेंट इन्व्हॉल्वड आहे तर सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं, राईट. तर हे कशा आपण आपल्याला बघायला भेटतं, दॅट इज द इन द animals, in the animalia kingdom, right. एक्झाम्पल प्लॅटिहेल्मिंथस मध्ये टेपवर्म जर आपण एक्झाम्पल घेतलं तर in that tapeworm we can see the sexual reproduction, though one and फक्त एकच आहे, कारण त्याला म्हटलंय bisexual. Yes, if sexual reproduction is also seen in one parent मध्ये आपल्याला सेक्शुअल रिप्रोडक्शन दिसत असेल तर त्याला काय म्हटलंय आपण, बायसेक्शुअल, कारण मेल आणि फीमेल पार्ट हा एकाच बॉडी मध्ये प्रेझेंट आहे. इज इट क्लिअर. तर हे आपल्याला कशात दिसतं, 1 parent सेक्शुअल रिप्रोडक्शन. एक्झाम्पल इज प्लॅटिहेल्मिंथस. येस, प्लॅटिहेल्मिंथस मध्ये आपला हे दिसतं, इन द प्लॅटिहेल्मिंथस मध्ये टेपवर्म मध्ये. येस, टेपवर्म ज्याच्यात एकाच बॉडीमध्ये मेल आणि फीमेल हे दोन्ही पॅरेंट इन्व्हॉल्वड आहे. येस, सो सेक्शुअल रिप्रोडक्शन इज द रिप्रोडक्शन वेअर जनरली 2 parents are involved, but there is exception, और असं काय आहे की जिथे फक्त एक पॅरेंट इन्व्हॉल्वड आहे. ओके, आणि युनिसेक्शुअल कधी म्हणजे जेव्हा 2 डिफरंट बॉडीज आहेत, मेल पार्ट दुसऱ्या बॉडीमध्ये आणि फिमेल पार्ट दुसऱ्या बॉडीमध्ये. ओके, त्याला काय म्हटले आपण, युनिसेक्शुअल. पण जर एक बॉडीमध्ये मेल पार्ट प्रेझेंट असेल आणि फिमेल पार्ट प्रेझेंट असेल, सो दॅट इज कॉल्ड ॲज द बायसेक्शुअल. येस, अँड दिस या टेपवर्म वेअर इट इज फाउंड इन द इंटेस्टाइन ऑफ द ह्यूमन, अँड त्या अशा पद्धतीच्या फर्टिलायझेशनला आपण तो सेल्फ फर्टिलायझेशन म्हणतो स्टुडंट्स. सेल्फ fertilization, because the male and female part is seen in the same body and fertilization is taking place in them, so they are called as self fertilization. Yes, आता now coming to the asexual reproduction. Asexual reproduction मध्ये no fertilization seen. Yes, fertilization दिसतच नाही, कारण यांच्यात आहे सिंगल पॅरेंट इन्व्हॉल्वड आहे. येस, सिंगल पॅरेंट इन्व्हॉल्वड आहे. याच्यात आहे अजून एक पॅरेंट इन्व्हॉल्वड, नो, ओनली 1 parent इन्व्हॉल्वड, राईट. हे असेक्शुअल रिप्रोडक्शन कुणात दिसतंय, seen in the lower plants. Yes, seen in the lower plants. आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन दिसतं हायर प्लांट्स मध्ये. येस, तर असेक्शुअल रिप्रोडक्शनचे पण काय स्टुडंट्स, 2 टाइप आहेत. ओके, 2 टाइप आहेत, ज्यात एकात नो गॅमेट फॉर्मेशन, नो गॅमेट फॉर्म. ओके, बट असे काय आहेत की ज्यात गॅमेट फॉर्म होतं, राईट, गॅमेट फॉर्म होतं पण ते फ्यूज्ड होत नाही. येस, सो द example for this gamete form but not fused is honeybee. Example is honeybee. Yes, honeybee मध्ये काय होतं स्टुडंट्स की त्यांचे जे मेल बोन आहेत त्यांच्यात गॅमेट फॉर्म होतंय but no fusion is seen, so that is type of the asexual reproduction. Yes, the asexual reproduction मध्ये आपण काही स्टडी करणार आहोत. Yes,
we are going to study binary fission, budding, spore formation, fragmentation, vegetative propagation. हे आपण asexual reproduction मध्ये करणार आहोत. Before starting to main topic that is sexual reproduction, आपल्याला सगळं स्टडी करायचं. What we have to study in asexual reproduction? The first is the binary fission. Yes, binary fission. Next we have to study budding, third we have to study spore formation, and they have to study fragmentation, and fifthly we have to study vegetative propagation. Yes, हे सगळं कशात स्टडी करायचं आपल्याला? In the asexual reproduction. Yes, so this was the introduction for this chapter. Yes, in the next session आपण binary fission काय असतं, budding काय असतं, spore formation काय असतं, fragmentation काय असतं, vegetative propagation काय असतं, हे सगळं स्टडी करणार आहोत. Yes students, thank you.